नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत असे 5 प्रश्न जे तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी कुठेही तुम्ही स्पर्धा परीक्षा द्यायला जात असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला हे प्रश्न उपयोगी येतील. तर चला, पहिला प्रश्न असा आहे, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेले आहेत? तर ह्याचे पर्याय आहेत: ए 42वी घटना दुरुस्ती, बी 44वी घटना दुरुस्ती, सी 52वी घटना दुरुस्ती आणि डी 73वी घटना दुरुस्ती. त्याला ह्या प्रश्नाचं उत्तर किती जणांना येते आपल्या कमेंटमध्ये सांगा. बघूया, मी बोलेपर्यंत तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये द्या. तर ह्याचं योग्य उत्तर आहे 42वी घटना दुरुस्ती. कारण 1976 मध्ये झालेल्या 42व्या घटना दुरुस्तीच्या भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला आणि ही कर्तव्ये संविधानाच्या भाग 4 मध्ये आहेत. चला, प्रश्न क्रमांक दुसरा बघूया. प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे, महाराष्ट्रातील दख्खनचा पठार प्रामुख्याने कोणत्या खडकापासून बनलेला आहे? ऑप्शन आहेत: ए ग्रेनाइट, बी बेसॉल्ट, सी चुनखडी आणि डी वाळूचा खडक. चला, ह्या प्रश्नाचं किती जणांना उत्तर येते कमेंटमध्ये सांगा. मी उत्तर सांगायच्या आधी तुम्ही कमेंटमध्ये उत्तर द्या. बघूया किती जणांना ह्या प्रश्नाचं उत्तर. तर ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बेसॉल्ट. दख्खनच्या पठाराचा मोठा भाग हा ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेल्या बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे. याच भागात काळ्या कापूस मातीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आढळते. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित होतं का? कमेंटमध्ये सांगा. चला, बघूया आपण प्रश्न क्रमांक 3. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार कायद्यासमोर समानता ही मूलभूत हक्काची तरतूद आहे? पर्याय आहेत: ए अनुच्छेद 14, बी अनुच्छेद 19, सी अनुच्छेद 21 आणि डी अनुच्छेद 32. या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये सांगा. मी उत्तर सांगायच्या आधी तुम्ही कमेंटमध्ये उत्तर सांगा. बघूया किती जणांच्या नॉलेजमध्ये भर पडते, किती जणांना नॉलेज आहे. तर ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अनुच्छेद 14. अनुच्छेद 14 प्रत्येक व्यक्तीला कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे संरक्षण देतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीशी कायद्याने दृष्टीने भेदभाव करता येत नाही. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित होतं का? जर माहित होतं तर कमेंटमध्ये येस नक्की लिहा. चला, आपण बघूया आता पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. ऑपरेशन फ्लड हा कार्यक्रम कोणत्या क्षेत्राशी संबंधित होता? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित आहे का? अगोदर पर्याय आहे का? पर्याय ए हरित क्रांती, पर्याय बी दुग्ध उत्पादन, पर्याय सी मत्स्य उत्पादन आणि पर्याय डी सिंचन विकास. तर सांगा किती जणांना ह्या प्रश्नाचं उत्तर माहित आहे. बघूया किती जणांना ह्या प्रश्नाचं उत्तर येतंय. कमेंटमध्ये सांगा. बघूया. तर ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दुग्ध उत्पादन. ऑपरेशन फ्लड हा भारतातील दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी राबवलेला जगातील मोठ्या दुग्ध विकास कार्यांपैकी एक होता. या कार्यामुळे भारतात श्वेत क्रांतीसाठी मोठी चालना मिळाली. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, आता आपण जाऊया प्रश्न क्रमांक 5 कडे. महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखलं जातं? पर्याय आहे का? ए कृष्णा, बी भीमा, सी गोदावरी आणि डी तापी. तर चला सांगा, ह्या प्रश्नाचं उत्तर किती जणांना माहीत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी गोदावरी. गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील प्रमुख आणि भारतातील महत्त्वाच्या नद्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे तिला दक्षिण गंगा असे संबोधले जाते. या 5 पैकी किती प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येत होती? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर हो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल आणि अशाच नवनवीन नॉलेजेबल व्हिडिओसाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. धन्यवाद.